छबिलदास लल्लूभाई प्राथमिक शाळा दादर. इयत्ता पहिली. विषय मराठी. वर्ग शिक्षक श्री संदेश धोंडू कदम. मुख्याध्यापिका श्रीमती ब्लांची रॉड्रिक्स. प्रश्नचिन्हाची ओळख. मुलांनो, आज आपण प्रश्नचिन्हाची ओळख करून घेणार आहोत. प्रश्नचिन्ह हे मराठी व्याकरणातील विरामचिन्हांचा एक भाग आहे. ज्या वाक्यात प्रश्न विचारला जातो त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिले जाते. अशा या प्रश्नचिन्हाचा वापर केव्हा करतात ते आज आपण पाहणार आहोत. प्रत्येक गटातील एक शब्द घे. अर्थपूर्ण वाक्य तयार कर. वाक्य पूर्ण झाल्यावर शेवटी प्रश्नचिन्ह नक्की दे. मुलांनो, आता आपण विविध शब्द असलेले काही गट पाहू आणि त्या गटातील शब्दांचा वापर करून म्हणजे त्या गटातील प्रत्येकी एक एक शब्द घेऊन आपण अर्थपूर्ण वाक्य तयार करू आणि प्रश्नचिन्ह कसा देतात ते पाहू. मुलांनो, आपण आधी पहिला गट पाहू. या पहिल्या गटातील शब्द वाचू. दीपा, रोहन, सीमा, चेतन, ओजस आणि पूजा. या गटामध्ये मुलांची आणि मुलींची नावे आहेत. दुसऱ्या गटातील शब्द वाचू. कधी, कुठे, काय, कसा. मुलांनो, या गटामध्ये हे जे शब्द आहेत हे शब्द प्रश्नार्थक शब्द आहेत. म्हणजे हे शब्द वाक्यात आले की प्रश्न तयार होतो. आपण तिसरा गट पाहू. त्या गटातील शब्द वाचू. आली, आहे, आले, करते, करतो, राहतो, आला, राहते. या गटातील शब्द वाक्याच्या शेवटी दिले जातात. आणि मुलांनो, चौथ्या गटातील हे जे चिन्ह आहे या चिन्हाला प्रश्नचिन्ह असे म्हणतात. आता आपण प्रत्येक गटातील एक एक शब्द घेऊ आणि प्रश्नचिन्हाचा वापर करू. दीपा कधी आली. आता पहा, दीपा कधी आली म्हणजे कधी हा शब्द या वाक्यात आल्यामुळे प्रश्न तयार झाला आणि प्रश्न तयार झाला म्हणून वाक्याच्या शेवटी आपण कोणतं चिन्ह देणार? प्रश्नचिन्ह देणार. त्याला प्रश्नचिन्ह असं म्हणतात. दुसरं वाक्य आपण पाहूया. सीमा कुठे राहते. सीमा कुठे राहते म्हणजे आपण काय विचारला? प्रश्न विचारला आणि म्हणून वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिले. मुलांनो, आपण अजून काही अर्थपूर्ण वाक्य तयार करू आणि शेवटी प्रश्नचिन्ह देऊ. हा पहिला गट, दुसरा गट, तिसरा गट आणि हा प्रश्नचिन्ह असलेला गट. तिसरं वाक्य. पूजा कधी आली. पूजा कधी आली या वाक्यामध्ये कधी हा शब्द आल्यामुळे प्रश्न तयार झाला म्हणून आपण वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिले. चौथं वाक्य. चेतन काय करतो. चेतन काय करतो या वाक्यामध्ये सुद्धा काय हा प्रश्नार्थक शब्द आलेला आहे म्हणून वाक्याच्या शेवटी आपण प्रश्नचिन्ह दिलं. पुढील वाक्य. ओजस कधी आला. ओजस कधी आला या वाक्यामध्ये सुद्धा कधी हा शब्द आलाय आणि म्हणून वाक्याच्या शेवटी आपण प्रश्नचिन्ह दिलं. सहावं वाक्य. सीमा काय करते. सीमा काय करते
या वाक्यामध्ये काय हा शब्द आला आणि आपण या वाक्याच्या शेवटी कोणतं चिन्ह दिलं? प्रश्नचिन्ह दिलं. म्हणजेच वाक्य पूर्ण झाल्यावर आपण जे चिन्ह दिले, कोणते चिन्ह दिले आपण? बरोबर, हे चिन्ह दिले. म्हणूनच या चिन्हाला प्रश्नचिन्ह असे म्हणतात. तर मुलांनो, आज आपण प्रश्नचिन्हाची ओळख करून घेतली. ज्या वाक्यात प्रश्न विचारला जातो त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिले जाते हे शिकलो. तुम्ही सुद्धा असे शब्दांचे विविध गट तयार करा आणि अर्थपूर्ण प्रश्नार्थक वाक्य तयार करा आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्या. धन्यवाद मुलांनो.